जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हिमाचल प्रदेश सरकारने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी संकल्प हा उपक्रम सुरू केला आहे. यासहच हिमाचल प्रदेशने 2026 सालापर्यंत हरित ऊर्जा राज्य बनण्याचं सुद्धा लक्ष ठेवलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले? मित्रांनो, आता हा जो महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार आहे, या पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं आहे. आता हा पुरस्कार रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल. यासच मुंबईमधील उद्योग भवनाला सुद्धा रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं आहे. बरं, हा जो उद्योगरत्न पुरस्कार आहे, या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर या पुरस्काराची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती व हा पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती हे रतन टाटा हेच होते. आणि मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे, हा महाराष्ट्रातील कोणत्या पुरस्काराच्या धर्तीवर सुरू करण्यात आला? तर हा पुरस्कार महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर सुरू करण्यात आला आहे व मागच्या वर्षी रतन टाटा यांना या पुरस्काराअंतर्गत 25 लाख रुपये पारितोषिक देण्यात आलं होतं. मित्रांनो, महाराष्ट्रातील या 3 पुरस्काराची यंदाची विजेती सुद्धा लक्षात ठेवा. 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. 2024चा लोकमान्य टिळक पुरस्कार सुद्धा मूर्ती, तर 2022-23 साठीचा शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार हा प्रदीप गंदे यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2, इस्रो कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेच्या साथीने आपले 5वे चंद्रयान मिशन राबवणार आहे? तर आपली इस्रो ही संस्था जपान या देशाच्या अंतराळ संस्थेच्या साथीने आपले 5वे चंद्रयान मिशन राबवणार आहे. जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव काय आहे? तर जाक्सा असं या अंतराळ संस्थेचं नाव असून इस्रो आणि जाक्सा या दोन्ही अंतराळ संस्था मिळून भारताचे 5वे चंद्रयान मिशन राबवणार आहेत. या मिशनला लुपेक्स म्हणजेच लुनर पोलर एक्सप्लोरेशन मिशन असं नाव देण्यात आलं असून या मिशनचं उद्दिष्ट हे भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवणे आणि त्याला परत आणणे असं आहे. भारताने आतापर्यंत 3 चंद्रमोहिमा राबवल्या आहेत. त्यापैकी पहिली चंद्रमोहीम ही 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च करण्यात आली होती व या चंद्रमोहिमेने चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. त्यानंतर भारताची दुसरी मोहीम ही 22 जुलै 2019 रोजी लॉन्च करण्यात आली होती. त्यात भारताने आपले रोवर व लँडर हे चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर भारताने चंद्रयान 3 मोहीम ही 14 जुलै 2023 रोजी राबवली होती व या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. आता हा प्रश्न पहा. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार आहे, या पुरस्काराने राजकुमार हिरानी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार आहे, हा मध्य प्रदेश सरकारद्वारे देण्यात येतो व यंदाचा हा पुरस्कार मिळवणारे राजकुमार हिरानी हे एक चित्रपट निर्माते असून ते त्यांच्या मुन्नाभाई MBBS, लगे रहो मुन्नाभाई व 3 इडियट्स या त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 4, बायोडायव्हर्सिटीसाठीच्या मिदोरी या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो बायोडायव्हर्सिटीसाठीचा मिदोरी पुरस्कार आहे, या पुरस्काराने वेरा ओरोनोवा आणि इसाबेल कार्लोस यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हा पुरस्कार या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या जैवविविधता संवर्धन आणि शाश्वततेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जाहीर झाला आहे. या ज्या वेरा ओरोनोवा आहेत, या कझाकस्तान या देशाच्या असून त्यांनी कझाकस्तानच्या जैवविविधता संवर्धन संघाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्य केलं आहे. आणि जे इसाबेल अगुस्टिना कॅल्ड्रोन कार्लोस आहेत, ते पेरू या देशाचे नागरिक असून त्यांनी सुमाक काउसे ही संस्था स्थापन केली आहे. तसेच ते बी हनी रूटद्वारे पराग कणांचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जातात. हा जो मिदोरी पुरस्कार आहे, हा पुरस्कार AEON पर्यावरण फाउंडेशन आणि जैवविविधता करार यांच्या सहकार्याने स्थापन झाला असून हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच कोणत्या राज्याने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली? तर आता अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया ही तेलंगणा या राज्यानं सुरू केली आहे. 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकते असा निर्णय दिला होता व या निर्णयानंतर अशी प्रक्रिया सुरू करणारे
तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. हा जो निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टातील 7 सदस्यीय खंडपीठाने दिला होता व या खंडपीठाचे नेतृत्व डी.वाय. चंद्रचूड यांनी केलं होतं. आणि हा निर्णय 6-1 या बहुमताने घेण्यात आला होता. म्हणजेच एका न्यायाधीशाने या निर्णयाविरोधात मत दिलं होतं. बरं, इथं तेलंगणाचा उल्लेख आला आहे. तर तेलंगणा या राज्याची निर्मिती कधी करण्यात आली? तर 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. याची राजधानी हैदराबाद असून सध्या याचे राज्यपाल जिष्णू देववर्मा हे असून मुख्यमंत्री अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे आहेत. बरं, या राज्यामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर महावीर हरिना नॅशनल पार्क, मृगवानी नॅशनल पार्क आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क हे 3 नॅशनल पार्क या राज्यात स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 6. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, हा जो सर रतन टाटा ट्रस्ट आहे याची स्थापना 1919 मध्ये करण्यात आली होती व आता नोएल टाटा हे दोराबजी टाटा ट्रस्टचे 11वे अध्यक्ष तर सर रतन टाटा ट्रस्टचे 6वे अध्यक्ष बनले आहेत. प्रश्न क्रमांक 7. 27व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 27वी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन कझाकिस्तानमधील अस्ताना या शहरामध्ये करण्यात आलं होतं. आणि या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. महिला संघाने याआधी या स्पर्धेत 1960 मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं व त्यानंतर महिला संघाचं या स्पर्धेतील हे पहिलंच कांस्य पदक आहे. तर भारतीय पुरुष संघाने या स्पर्धेत सलग 3ऱ्यांदा कांस्य पदक पटकावलेलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा, लारा द इंग्लंड क्रॉनिकल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे लारा द इंग्लंड क्रॉनिकल्स पुस्तक आहे हे ब्रायन लारा यांनीच लिहिलं असून ब्रायन लाराचं हे आत्मचरित्र आहे. याआधी आपण पाहिलं होतं वार हे पुस्तक बॉब वुडवर्ड यांनी लिहिलं आहे. सुशील कुमार शिंदे यांचं 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. डॉक्टर प्रदीप ढवळ व डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी योद्धा कर्मयोगी हे एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित पुस्तक लिहिलं आहे. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचं इंडिया ॲट 100, डॉक्टर M.K. शिंगारी ऑटोबायोग्राफी ऑफ एक रेफ्युजी सायंटिस्ट, अल्पना किलावाला अ फ्लाय ऑन द RBI वॉल, आर अश्विन यांचं आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी, मणिशंकर अय्यर द राजू आय न्यू, बिल गेट्स सोर्स कोड, शेन वॉटसन द विनर्स माइंडसेट, तर डी सुब्बाराव यांचं जस्ट अ मर्सिनरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, अलीकडेच आता महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नॉन क्रिमिलियरसाठी उत्पन्न मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती केली. तर सध्याची उत्पन्न मर्यादा काय हेच आपल्याला प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे सध्याची नॉन क्रिमिलियरसाठी उत्पन्न मर्यादा ही 8 लाख रुपये इतकी आहे. किती आहे? तर 8 लाख रुपये इतकी सध्या नॉन क्रिमिलियरसाठी उत्पन्न मर्यादा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन आहे हा दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1989 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे? तर एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन फॉर रेझिलियंट फ्युचर अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2024 मधील ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 127 देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.